नमस्कार. भूमिकाच फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर बघा, सकाळी सकाळी हाय नाही घाई नाही लगमकीने घरातला आवरता मुलींना आमच्याकडं धिंडरं म्हणतात. याला तुमच्याकडं काय म्हणतात कमेंटमध्ये मला सांगा. तर सकाळी सकाळी हाय नाही हे असं आमच्याकडं संक्रांतीसाठी म्हणजे संक्रांतीच्या सणाला बनवतात. त्याचबरोबर तिळगुळीचे लाडू पण बनवतात. आणि आणखी जो एक म्हणजे असा आळूचे पानं आपण ज्या सणाला वापरतो त्या आळूच्या पानाचे जे कंद असतात नाही का, त्याला आळू म्हणतो. त्या आळूची पण भाजी बनवली जाते, म्हणजे उकडवले जातात. तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच बघा. तर हे आहे ना, या तांदळाच्या पिठापासून हे धिंडरं बनवतात. तर बऱ्याच मैत्रिणींना धिंडरं बनवता येत नाही, त्यांना नॉनस्टिक तवा वगैरे किंवा लोखंडी तवा लागतो. तसं काही नाही, ते कसे बनवायचे हे आपल्यावर असतं. आणि हे बघा, मी तांदळाच्या पिठापासून धिंडरं बनवलेले आहेत. आपल्या साध्या ज्या पोळ्या रोजच्या पोळ्या बनवतो त्या पोळ्याच्या तव्यावरती बनवलं. त्याचबरोबर गोड असे बनवलेले आहेत मी, कारण मुलींना गोड आवडतात म्हणून. तर बघा, इथं खूप सुंदर असे बनलेले आहेत. आणि म्हटलं चला, मशनीचे पण भरपूर कामं बाकी आहेत, पण मग कसं मुलांच्या आवडीचं पण पदार्थ बनवावे लागतात कधी कधी. हे बघा, हे आळू असे उकडवून घ्यायचे आणि त्याच्यात मीठ मिरची टाकून खायचे. आणि त्याचबरोबर बघा, हे मशनीचे खूप सारे मी एक तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. कारण जरी सण असला तरी आपलं काम हे चुकत नाही, कारण बरेचसे कस्टमर आपल्याकडं येत असतात. तर त्या बऱ्याच मैत्रिणींच्या साड्या पण द्यायच्या होत्या म्हणजे कस्टमरांच्या. तर त्या बाकीचे ब्लाऊज माझे शिवून झाले होते. आणि ज्या साड्या होत्या त्यांना पिको फॉल म्हणजे फॉल लावून ठेवला होता, हात शिलाई करायची बाकी होती. तर मग मी आहे ना हात शिलाई करत होती. हात शिलाई करता करता बघा, हा आमच्या गौरीने व्हिडिओ काढलेला आहे. तर मी अशी हात शिलाई करते आणि हात शिलाई कशी करायची याचा मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. आणि त्याचबरोबर वेळ असल्यामुळं मग थोडा मशीन पण प्रॉब्लेम देत होती, शिलाई मशीन. तर मग मशीनची सर्व्हिसिंग करून घेतली, म्हणजे त्या दादांना बोलवलं होतं. आणि मग इथं ते माहिती पण सांगत होते बरीचशी. मग ते म्हणजे आम्ही त्या मशीनची सर्व्हिसिंग करून दिली. त्यांनी सगळी सेटिंग बिटिंग सगळं काय व्यवस्थित साफ करून दिला, ऑइल बिल चेक केला. आणि मग चला, दिवसभराचं असं काम झालं. बरेच म्हणजे त्याची एक पट्टी पण तुटली होती त्या मशीनीची, ती पण व्यवस्थित म्हणजे त्यांनी 1-2 पार्ट नवीन टाकून दिले. आणि खूप आता छान अशी शिलाई येते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून